बालमित्रांनो, आज मी तुम्हाला मेहनतीचे फळ ही बोधकथा सांगणार आहे. एक गाव होते. त्या गावामध्ये एक शेतकरी माणूस राहत होता. त्या माणसाला 4 मुले होती, परंतु त्याचे 4ही मुले अगदी आळशी होती. एक जणही कामधंदा करत नव्हते. शेतकऱ्यांच्या जीवावर त्यांचे आयुष्य सुखात चालले होते. पण एक दिवस काय झाले, शेतकऱ्याची तब्येत अचानक खराब झाली व त्याला कळाले आता आपण मरण पावणार. म्हणून आपण मरण पावल्याने आपल्या मुलांचे काय होणार, असा विचार तो करीत होता. एके दिवशी शेतकऱ्याची तब्येत अधिकच खराब झाली. तेव्हा त्यांनी आपल्या 4ही मुलाला जवळ बोलावले आणि सांगितले, मुलांनो, तुमच्यातील एकही जण काही काम करत नाही. मी निघालो होतो. तुमच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून मी आपल्याला शेतामध्ये भरलेला हंडा पुरला आहे. जो कोणी हा हंडा खोडून काढेल त्याला ते सर्व धन मिळेल. असे सांगून शेतकऱ्याने आपला शेवटचा श्वास घेतला. त्यानंतर शेतकऱ्याचे 4ही मुले आपल्या शेतामध्ये जाऊन संपूर्ण शेत खोदून काढले, परंतु त्यांना दागिन्यांनी भरलेला हंडा कुठेही मिळाला नाही. तेव्हा शेतकऱ्याची 4ही मुले खूप उदास झाली. ते दिवस होते पावसाळ्याचे. आता खोदलेल्या शेताचे काय करायचे, म्हणूनच शेतकऱ्यांच्या एका मुलाने शेतीमध्ये दाणे टाकले. पाऊस पडल्याने काही दिवसातच ते दाणे बघून आले व बघता बघता शेतामध्ये मौल्यवान असे धान्य डुलू लागले. देवा, शेतकऱ्याच्या मुलाच्या लक्षात आले की बाबांनी सांगितलेला तो मौल्यवान दागिन्यांनी भरलेला हंडा म्हणजेच आपली शेती आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांची चूक लक्षात आली. सर्व मुले मिळून शेती करू लागले व आनंदाने जगू लागली. तात्पर्य असे की मेहनतीचे फळ नक्कीच एक दिवस मिळत असते. धन्यवाद. मंडळींनो, आम्ही खूप मेहनत घेऊन ही सगळ्या प्रकारची नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतो. तरी आपण सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करून सहकार्य करावे ही विनंती.